होळी हा सण मोठ्या उत्साहात जो आहे तो साजरा केला जातो। विशेष करून जर पाहिलं की कोळीवाड्यात जो आहे तो होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। मी सध्या पाहिलं वरळी कोळीवाड्यात आहे। या ठिकाणी पाहिलं तर होळीची जी आहे ते मोठी सजावट देखील आपण या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। वेगवेगळ्या कलरची फुलं जी आहेत त्या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात आणि मोठ्या उत्साहामध्ये पाहिलं तर वरळी कोळीवाड्यामध्ये होळी हा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जर पाहिलं की महिलांनी देखील पाहिलं की अनेक वेशभूषा जी आहे ती केलेली पाहायला मिळते। अनेक प्रकारच्या साड्या आहेत आणि दागिने घातलेले पाहायला मिळते। अशा प्रकारची तयारी जी आहे ती होळीनिमित्त या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। जर पाहिलं तर आपल्यासोबत काही बोलण्यासाठी कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगाल काका, होळी हा सण मोठ्या उत्साहात जो आहे तो कोळीवाड्यात केला जातो, काय महत्त्व असतं, काय सांगाल? महत्त्व असं की ही आमची घराण्याची होळी आहे। होळीची परंपरा म्हणजे आमच्या गावात 9 पाटील जमाती आहेत। त्या 9 पाटील जमातीच्या होळी उद्या लागणार आहे, उद्या लागणार ती। तर ही होळी आदल्या दिवशी आमची होते। ह्याला कारण की तेव्हा पाटील म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या टायमाला पाटलांच्या होळ्या उद्या लागतील। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्या दिवशी आमची त्या वेळची म्हणजे आमचे आजोबा वगैरे ते यंगस्टर म्हणून ते त्या पाटलांच्या होळीमध्ये धांगडधिंगा घालणं, मस्ती करणं वगैरे ते चालायचं। पाटील लोक आपली इज्जत ठेवण्यासाठी की तुम्ही आमच्या ह्या पाटलाच्या होळीजवळ तुम्ही मजा करायची नाही, तुम्ही आदल्या दिवशी होळी करा, मुलांची होळी म्हणून ही मुलांची होळी म्हणून आमच्याकडे आदल्या दिवशी होते। तर ते कोंबड होळ त्याला बोलतात, पोरांची होळी असं पण बोलतात की हे पाटलांच्याकडे इज्जतीने जे व्हायला पाहिजे ते इज्जतीने उद्या होईल। तिथे धांगडधिंगा नसतो, हे काय नसतं हे अशी। आणि हे घराण्यांच्या होळ्या मग लागायला लागल्या आमच्या त्या गावामध्ये, ह्या सगळ्या हे झाल्या। याचं दहन जे आहे ते कधी करता तुम्ही? आजच याचं दहन करणार का? आजच। आता ही पोरांची होळी म्हणून आज रात्री 12 वाजता आम्ही अग्नी देणार आणि हे करणार। आज ही परंपरा म्हणजे आम्हाला माहिती नाही, आमच्या 3-4 पिढ्या गेल्यात अगोदर। की कोळीवाड्यात अशाच प्रकारच्या होळ्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्या महिलांशी देखील आपण संवाद साधणार। काय सांगाल मावशी, काय किती वर्षापासून हा सण तुम्ही साजरा करताय आणि हा महत्त्वाचा सण तुमच्यासाठी मानला जातो, काय सांगाल? 100 वर्षांपूर्वी हा सण चालू आहे आमचा। म्हणजे जवळजवळ आता माझ्या जन्माच्या आधीपासून म्हणजे आता 50 वर्षापासून तरी हा सण असाच आमचा चालू आहे। माझे बाबा जेव्हा छोटे होते ना तेव्हापासून त्यांच्या ही नवसाची होळी आहे ती आम्ही आता सेलिब्रेट करतो। म्हणजे आता नाही आहेत बाबा, पण आम्ही त्यांची हे म्हणून सेलिब्रेट करतो आणि खूप हौशीने करतो। सगळे आमचे नातेवाईक वगैरे असतात, गाणं घालतो की आमचं हे वर्ष सुखाचं होते आणि सगळ्यांना चांगलं सुख समृद्धी दे म्हणून असं आम्ही या होळी मातेला हे करतो। म्हणजे काय सांगाल, काय उत्साह असतो या होळीमध्ये, काय सांगाल? हे उत्सव असते आमचा, दरवर्षाची होळी असते, कोमर होळी बोलतात। ही दरवर्षी आदल्या दिवशी असते ही होळी आमची आहे। नाचत गाचत खाणं पिणं असतं सगळं, खाणं पिणं जे पण होळीला नैवेद्य, पुरणाची पोळी, कलिंगड, चणे आणि मग जेवण वगैरे सगळं म्हणजे पूर्ण एन्जॉय, सगळं व्हेज नॉनव्हेज म्हणजे सगळंच हे करतो, छान असं सेलिब्रेट करतो। पाहिलं की मोठ्या उत्साहामध्ये जर पाहिलं की वरळी कोळीवाड्यामध्ये आहे तो हा मोठ्या उत्साहात होळी हा सण जो आहे तो साजरा केला जातो। विशेषतः म्हणजे पाहिलं की आज रात्री 12 वाजताच या होळीचं जे आहे ते दहन केलं जाणार आहे। कॅमेरासन दिनेश जीवसा, अविनाश माने, TV9 मराठी, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।